पुणे मेट्रो पाठोपाठ पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे। या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रत्यक्ष हजेरी असेल। मिस वर्ल्ड 2024चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला। 71व्या सोहळ्याचं भारतामध्ये आयोजन करण्यात आलं होतं। मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला। चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोवा यंदाची विश्वसुंदरी ठरली आहे। या सोहळ्यासाठी बॉलिवूडकरांनी देखील हजेरी लावली। विशेष म्हणजे या सोहळ्याच्या परीक्षकांच्या खुर्चीत कृती सेनॉन आणि पूजा हेडगेसह अमृता फडणवीस देखील बसल्या होत्या। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता देश पातळीवर होणाऱ्या नीट यूजी या परीक्षेकरता 25 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे। ही आजवरची सर्वाधिक नोंदणी आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देश पातळीवर सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट ही एकमेव परीक्षा होते। त्यामुळे या परीक्षेला सर्वात जास्त विद्यार्थी बसतात। चोऱ्या घडपोड्यांचे सत्र महाड शहरामध्ये सुरू असताना भर बाजारपेठेमध्ये गर्दीच्या वेळेत एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। सदरची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाल्यानंतर केवळ 3 तासांमध्ये संशयित आरोपींना जेरबंद करण्याची धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे। मराठवाड्यात आतापासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असल्याने पिण्याच्या पाण्याच्या टँकरच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे। गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट होत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 279 टँकरने पाणी पुरवठा केला जात असून मराठवाड्यातील 520 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले। पालघर जिल्ह्यातील कोसेसरी येथील सूर्या नदीवर पूल नसल्याने विद्यार्थी, रुग्ण आणि नागरिकांना लाकडी तरफ्यामधून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। पुलाची मंजुरी असताना देखील काम रखडलंय। त्यामुळे पालघर जिल्ह्यामध्ये मूलभूत सोयी सुविधांचा उडालेला बोजवारा पुन्हा एकदा उघड झालाय। लोकसभेसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांच्या समावेशाची अपेक्षा असलेल्या भाजपच्या दुसऱ्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या यादीतील उमेदवारांची नावे ठरवण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रविवारी होऊ शकते। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, हरियाणा आणि ओडिशाच्या उमेदवारांची निवड अपेक्षित आहे। विद्याविहार ते ठाणे आणि मानखुर्द ते नेरूळ दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केलाय। पश्चिम रेल्वेने बोरिवली ते भाईंदर दरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही। ब्लॉक कालावधीमध्ये रेल्वे रुळांची देखभाल दुरुस्ती करण्यात येते। रविवारच्या ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत। होळीचा सण जवळ आला असून यानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या असते। या पार्श्वभूमीवर मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा केली आहे। या गाड्यांचं आरक्षण सुरू झालं असून यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार आहे। पुण्यातून विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे ते अमरावती दरम्यान नवीन गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय। ही विशेष रेल्वे आठवड्यातून 2 वेळा धावणार आहे। पुणे अमरावती एक्सप्रेस असे या गाडीचं नाव असून ही गाडी 10 मार्च पासून दर शुक्रवारी आणि सोमवारी पुण्याहून रात्री 11:15 वाजता सुटणार आहे। अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, नियोजन, कृषी तंत्रज्ञान या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा 16 ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये राज्य आणि परराज्यातील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे। या सीईटीच्या ऑनलाईन अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। सीईटी सेलकडून नियमित शुल्कासह अर्ज करण्यासाठी 8 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती। टाटा पॉवरच्या प्रस्तावित भरमसाठ दरवाढीला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने कात्री लावली असली तरीही घरगुती ग्राहकांना विविध श्रेणीमध्ये चालू वीज दरांच्या तुलनेमध्ये सरासरी तब्बल 54% अधिक दर लागू होणार आहेत। हे नवे दर 1 एप्रिल 2024 पासून लागू असतील। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोने आणि चांदीने कहर केला आहे। सोन्याची 70,000कडे वाटचाल सुरू आहे तर चांदीने पण 75,000कडे कूच केली आहे।
इंग्लंड विरुद्धच्या 5व्या कसोटीमध्ये टीम इंडियाने 1 डाव आणि 64 धावांनी मोठा विजय मिळवला। या विजयासह भारताने 5 सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली। अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा एक व्हिडिओ समोर आला आहे। त्यात अक्षय आणि टायगरने पापराझींसमोर येताच आपला चेहरा झाकला आणि लपत ते माध्यमांसमोर आले। अक्षय आणि टायगरच्या अशा वागण्यामुळे सगळेच गोंधळात पडले। या दोघांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय।